आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई करा ना सुरुवात. काय झालं, काही हवंय का अजून? अगो बायला बोलवायला नको काय? ताई अजून आल्या नाही. अजून आली नाही? अगो मग फोन करून बघ ना तिला. नाही, ताईंचाच फोन आला होता. काय बोलली ती? त्या म्हणाल्या आज नाही येणार, उद्या येतील. काय काय येणार नाही बोलली? आई बहुतेक हॉस्पिटलमध्ये काहीतरी इमर्जन्सी असेल. तिचं ना आजकाल नेहमीच झालंय. तिचं नेमकं काय चाललंय मला कळायलाच पाहिजे. आई मला तुमची काळजी कळतीये, पण ताई असं काहीही करणार नाही ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल. आणि आई तुझा ताईवर विश्वास आहे ना? झालं तर मग. अगो तिच्यावर विश्वास आहे माझा, पण जाऊ दे. मला नाही कळणार मला काय वाटतंय ते. आई काय एवढा त्रास करून घेताय? मग काय करू गो? माझ्याच पोरांच्या बाबतीत हे असं का घडतं काय कळत नाही मला. आई तुम्ही नका काळजी घेऊ, सगळं ठीक होईल. कसं ठीक होईल? माझ्या प्रसादचं आत्ता कुठे सगळं नीट होत होतं, तर घरापासून एवढ्या लांब जावं लागलं त्याला. हर्षुबाई बिचारी अशा अवस्थेत एकटी राहते, आणि गिरजाबाईचं हे असं चाललंय. आई हे बघ, हेही दिवस जाते. अगं त्यापेक्षा कठीण दिवस पाहिले जातात नाही. आणि आई तेव्हा तू नाही घाबरलीस, मग आता का घाबरतेस? एक्झॅक्टली. हो आई, मी म्हणते ना सगळं ठीक होईल, नका काळजी करू. साहेब हेच ते घर. तुमची पक्की खात्री आहे? साहेब तो मुलगा माझ्या मयुरीला खूप त्रास देतो. तुम्ही काही झालं तरी त्याला सोडू नका. तुला काय आहे, कायद्यात बसत नाही. मग तो मुलगा माझ्या मुलीला त्रास देतो ते बसतं का तुमच्या कायद्यात? तसं नाही. घर सोडून तिला 24 तास सुद्धा झाले नाही आणि आपण ऍक्शन घेतोय. त्याने काय फरक पडतो? हे कायद्याला धरून नाही. तुमच्या भावाचे आणि माझे जवळचे संबंध आहेत म्हणून मी तुमच्यासोबत आलोय. साहेब या क्षणी माझी मुलगी सापडणं जास्त महत्वाचं आहे. तुम्ही चला बघू माझ्यासोबत. ठीक आहे. कमाल झाला ना चहा वहिनी. गौरव कुठे आहे? काय झालं? पोलिसांना घेऊन का आलात तुम्ही? गौरव कुठे आहे? मी बोलवते. लवकर. पण काय झालंय? काय काय केलं माझ्या गौरवने? त्यालाच विचारा. काय झालं? काय झालं? माझी मयुरी कुठे आहे? काय? गौरव माझ्या मयुरीला कुठे लपवून ठेवलेस ते सांग, नाहीतर ना मी तुला सांगू. मॅडम प्लीज तुम्ही कायदा हातात घेऊ नका. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, ह्याला तुम्ही पहिल्यांदा अटक करा. ह्यानीच किडनॅप केले माझ्या मयुरीला. अहो मी असं का करेन? कोणी काय केलं ते आम्ही शोधूच. सध्या तरी यांची तुझ्या विरुद्ध कंप्लेंट आलेली आहे. काल रात्रीपासून यांची मुलगी खरी आलेली नाहीये. मॅडम तुमचा याच मुलावर का संशय आहे? हो कारण हाच त्रास देतोय मयुरीला, आणि मयुरी शेवटचं ह्यालाच भेटायला गेली होती. काकी तुमचं ना आता अति होतंय. त्या दिवशी पण तुम्ही आमच्या घरी आलात आणि आमच्याच घरात येऊन त्याचा अपमान केलात, आणि आता तुम्ही त्याच्यावर किडनॅपिंगचा आळ घेताय. हो कारण मला माहितीये ह्यानीच मयुरीला किडनॅप केलंय. अहो तुमचा प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही हात धुवून त्याच्या मागे का लागलात? तुम्हीच प्रॉब्लेम आहात माझा. इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आधी याला विचारा बघू की ह्यानी कुठे लपवून ठेवले माझ्या मयुरीला. सर माझ्या भावावर पूर्ण विश्वास आहे, त्यांनी असं काहीही केलेलं नाहीये. खोटं बोलतायत हे. इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आधी यांच्या घराची झडती घ्या. दादा
अरे तू सांग ना यांना की तू तिला भेटलास नाही. सांग अरे, बोल काहीतरी. त्याने किडनॅप केलंय मयुरीला. तो काय बोलणार आहे आता? एक मिनिट. हे बघा साहेब, मी मयुरीला भेटलेलो नाहीये. ती यांच्यासोबत आमच्या घरी आली होती आणि यांच्यासोबतच निघून गेली होती. त्यामुळे ती आता कुठे मला काहीच माहिती नाहीये. हो साहेब, ह्या तिला नंतर कुठे घेऊन गेल्या आम्हाला नाही माहित. हे सगळेजण खोटं बोलतात. या सगळ्यांनी मिळून किडनॅप केले माझ्या मयुरीला. एकतर आधी माझ्या मुलाला माझ्यापासून तोडलं आणि आता माझ्या मुलीला लपवून ठेवलेत. हा सुचित्रा बोल. हॅलो विक्रांत, तू कुठे आहेस? हे काय घरीच चाललोय. का ग? एक मोठा प्रॉब्लेम झालाय रे. काय झालंय? ती मयुरीची आई पोलिसांना घेऊन घरी आलीये. काय? का पण? काल रात्रीपासून मयुरी घरी आलेली नाहीये. तर त्या बाईला वाटतंय गौरव दादानी मयुरीला किडनॅप केलाय म्हणून. विक्रांत, मला काय करू ना काहीच कळत नाहीये. प्लीज तू ये ना इथे. ऐक, तू काळजी नको करू, मी येतो तिकडे. फक्त मी येईपर्यंत त्यांना थांबवून ठेव. हा, आलोच मी. प्लीज प्लीज लवकर या विक्रांत, प्लीज. ठेवते. गौरव मयेकर, तुला आमच्या सोबत यावं लागेल. अहो पण इन्स्पेक्टर साहेब, ह्याला तुम्ही घेऊन जा आणि चांगलं फोडून काढा. एक मिनिट. हे मीच केलं याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे? या बाईंच्या नुसत्या कंप्लेंट वरून तुम्ही माझ्यावर कारवाई करू शकत नाही. अच्छा, आता तू आम्हाला शिकवणार. हे बघा साहेब, मी तुम्हाला शिकवत वगैरे नाहीये, पण मला कायदा माहितीये. पुरावा नसेल तर तुम्ही मला इथून घेऊन जाऊ शकत नाही. आणि मुळात 24 तास पूर्ण व्हायच्या आधी तुम्ही यांची मिसिंग कंप्लेंट लिहूनच कशी घेतली? तुमच्याकडे वॉरंट आहे? दाखवा ना मला वॉरंट. दाखवा. वॉरंट असल्याशिवाय तुम्ही मला इथून घेऊन जाऊ शकत नाही. विसरलात काय? तू मला कायदा शिकवू नकोस. हे बघा, मी तुम्हाला कायदा शिकवत नाहीये, मी फक्त आठवण करून देतो. तू कोणाशी बोलतोयस कळतंय का? हो, माहितीये मला. आमच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस अधिकाऱ्याशी बोलतोय. जॉईन होताना तुम्ही काय शपथ घेतली होती आठवतं तुम्हाला? खूप बोलतोयस तू. कारण तुम्ही मला हे बोलायला भाग पाडताय. हो, यांच्या नादाला लागून तुम्ही खूप मोठी चूक करता साहेब. मी माझी ड्युटी करतोय. ही अशी तुमची पहिली चूक. 24 तास पूर्ण व्हायच्या आधी तुम्ही यांची मिसिंग कंप्लेंट लिहून घेतली. तुमची दुसरी चूक, वॉरंट नसताना सुद्धा तुम्ही मला अटक करण्याचा प्रयत्न करताय. आता जर तुम्ही माझ्या अंगाला हात लावलात तर तुम्ही तिसरी चूक करून बसाल. माझ्या चुका करतोस तू? हो. Accused is innocent until proven guilty and I am not guilty. मॅडम, 24 तास व्हायला अजून किती वेळ शिल्लक आहे? म्हणजे साधारण ह्याच वेळेला काल ती इथे होती. त्यानंतर मी तिला बघितलेलं नाही. अजून किती वेळ शिल्लक आहे? साधारण अर्धा तास बाकी. ठीक आहे, मग आपण इथेच थांबू. हा, चालेल. गिरिजा, चल लवकरात लवकर निघायला हवं. अरे काय झालंय? काय तू एवढा पॅनिक का झालाय? अगं, तुझ्या घरी पोलीस आलेत गौरवला घेऊन जायला. काय काय झालंय? मयुरीच्या आईने कंप्लेंट केली आहे. अरे चल लवकरात लवकर निघू, मयुरीला घेऊन चल. मयुरी, मयुरी, ए मयुरी, उठ उठ उठ. आपल्याला ताबडतोब माझ्या घरी जायला हवं. ताई, मी नाही येणार कुठे. मयुरी, असं करू नकोस. तुझी आई आली आहे तिकडे पोलिसांना घेऊन गौरवला अटक करायला. काय? आता कळलं तुला ताई, का घर सोडून आले मी? ही अशी आहे माझी आई. तिला ना उत्तम गौरवला त्रास द्यायला आवडतं. मयुरी, असं काय करतीयस तू? त्यांची मुलगी रात्रभर घराबाहेर होती, त्या तरी काय करणार? ताई प्लीज तू तिची बाजू घेऊ नको. आणि मी त्या बाईकडे अजिबात जाणार नाही. हे बघ मयुरी, मला असं वाटतं आता आपण गौरवचा विचार करायला हवा. मला सांग, गौरवला त्रास झालेला तुला तरी चालणार आहे का? नाही नाही ताई, असं होऊन कसं चालेल? मग का हट्टीपणा करतीयस? मी काय करू ताई, माझं प्रेम आहे त्याच्यावर. मयुरी, माहितीये, पण ते प्रेम मिळवण्याचा तुझा मार्ग चुकतोय. आता तू त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं, पण तूच त्याचे प्रॉब्लेम वाढवून ठेवतीयस.
ताई अगं माझी पण इच्छा आहे त्याने एक्झाम देऊन मोठं व्हावं, पण मी तरी काय करू? मयुरी, गौरव स्वतःच्या पायावर उभा राहिला ना की मी स्वतः तुम्हा दोघांचं लग्न लावून दे. प्रॉमिस. मयुरी, आता विचार करण्यात वेळ घालवू नकोस, नाहीतर तुझ्यामुळे ते पोलीस गौरवला घेऊन जातील. नाही नाही, मी असं काही होऊ देणार नाही. मग चल आमच्या बरोबर. चालेल, पण मी माझ्या गौरवला पोलिसांना नेऊ देणार नाही. मॅडम एक मिनिट. मिस्टर गौरव मयेकर, झाले 24 तास. आता काय म्हणणं आहे तुमचं? मॅडम, काल तुमची मुलगी इथेच बघितली होती ना? हो. याच मुलावर तुमचा संशय आहे? संशय कसला? मला तर खात्री आहे ह्या गौरवनीच मयुरीला किडनॅप केलंय. या आधारावर तुम्हाला चौकशीसाठी नेऊच शकतो, असंही आहे ना कायद्यात? आता तुला आमच्या सोबत यावंच लागेल. तुम्ही का माझ्या पोराच्या मागे लागलाय? आता इमोशनल नाही व्हायचं. मगाशी तोंड वर करून हाच बोलत होता ना, आता शिकवायला सांगा याला कायदा. आपण खरंच हो, काल तो कामावर पण नाही गेला, आमच्या बरोबर घरीच होता. खरंच हो, त्याने नाही काय केलं. आणि सर, तुम्ही याला नेण्यापेक्षा प्लीज मयुरीला शोधा ना. आता काय करायचं ते तुम्ही आम्हाला सांगणार का? सर प्लीज, तुम्ही या बाईवर विश्वास ठेवू नका, ही खोटं बोलते. कोण खोटं बोलतंय कोण खरं बोलतंय आम्ही शोधूच, पण प्राईम सस्पेक्ट म्हणून आम्हाला याला न्यावंच लागेल. तर रे साहेब ऐका. थांबा. मला कोणीही किडनॅप केलं नाहीये. मयुरी, बाळा बाळा, कुठे होतीस तू रात्रभर? खरं तर मी तुला सांगायला बांधील नाही, पण तरीही सांगते. काल रात्री मी विक्रांतच्या घरी होते. तू काल विक्रांत सोबत होतीस? विक्रांतच्या घरी म्हणाले मी आई, विक्रांत सोबत नाही. त्याच्या घरी राहायची काय गरज होती तुला? यालाही कारणीभूत तूच आहेस आई. ते तर नशीब काल मला गिरिजाताई भेटली, नाही तर मी रस्त्यावरच राहणार होते. आणि काल रात्री मी गिरिजाताई सोबत होते. तिला माझी अवस्था बघून वाईट वाटलं, म्हणून ती मला विक्रांत दादाच्या घरी घेऊन गेली. आणि मग विक्रांत कुठे होता? तो आम्हा दोघींना राहायला सांगून त्याच्या मित्राच्या घरी निघून गेला. अगं पण तुला घर सोडून जायची काय गरज होती? या प्रश्नाचं उत्तर तू स्वतःलाच विचारलंस तर बरं होईल आई. एक मिनिट. तुमची मुलगी आता सापडली, मी आता निघतो. हा तुमचा घरगुती मॅटर आहे. चला. साहेब सॉरी, मी तुम्हाला उलट बोललो, पण एक रिक्वेस्ट करायची होती. बोल ना. साहेब, पोलीस हे लोकांच्या सेवेसाठी असतात. त्यांना भीती वाटली तर तुमचंच काम करणं अवघड होईल. मान्य आहे, रागाच्या भरात थोडं प्रेशराईज केलं, पुढच्या वेळेला लक्ष ठेव. बाकी कायद्याचा अभ्यास करेक्ट आहे तुझा. कसं काय रे? मला IPS ऑफिसर व्हायचं आहे, म्हणून मी UPSC ची तयारी करतोय. गुड. ऑल द बेस्ट. थँक्यू. चला. काय म्हणालीस? हा, डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? काय बडबडतेस? आणि घर सोडायचा हा शहाणपणा कोणी करायला सांगितला होता तुला? मला चांगलं वाईट कळतं आई. मग असं कोणाकडेही रात्रभर जाऊन राहिली नसतीस तू. तो कुणी नाहीये. वा, सगळ्यांचा फार पुळका यायला लागलाय तुला. कारण मला माणसं कळतात आई. म्हणूनच घर सोडून या गिरिजाच्या नादाला लागलीस तू. अगं ह्या गिरिजाने फूस लावली ना, म्हणूनच घर सोडून गेलीस तू. बास झाला आई, अजून एकही शब्द बोलू नको. अगं अजून किती बोलणार आहेस तू त्यांना? आधीच तुझ्यामुळे त्या सगळ्यांना खूप भोगावं लागलंय. आई माझा हात सोड. काय करतेस हे? जी फार चुरू बोलायला लागली का तुझी? तर घरी चल, बरोबर सरळ करते. हात सोड माझाही, मी कुठेही येणार नाहीये. बघते ना कशी येत नाहीस ते. चल मुकाट्याने घरी. आई, चल. आई
पाय. अगो हा सगळा काय प्रकार आहे? आई यात मयुरीची काहीच चूक नाहीये. आजकालची पोरं ना लगेच डोक्यात राग घालून घेतात. आई तू असं कसं बोलतेस? तू बघितलंस ना तिची आई तिच्यासोबत कशी वागते ते. अगो पण म्हणून काय घर सोडून जायचं काय? हो पण ती पण बिचारी काय करणार सांग ना. पण बरं झालं ताई तुम्ही वेळेत तिला इथे घेऊन आलात, नाहीतर पोलीस भाऊंना घेऊन गेले असते. आणि बरं झालं तू रात्रभर तिला तुझ्यासोबत ठेवलंस ते. खरं तर आपण विक्रांतला थँक्यू म्हणायला हवं. त्यानेच तिची सोय करून दिली. अरे थँक्यू काय त्या? रवळनाथाचीच कृपा, नाही तर काय झालं असतं काय माहित. आई तुम्ही काहीही काळजी करू नका. ताई कधीच काही वाईट होऊ देणार नाही. बरं तुम्ही बसा, मी चहा आणते. वहिनी 2 मिनिटं थांबा, मला जरा सगळ्यांसमोर अनाउन्समेंट करायची. मी नवीन बिझनेस सुरू करतोय. कसला? चहाचा. असे काय बघताय सगळे? चहाचा बिझनेस? हो चहाचा. विक्रांत सॉरी. अरे मी त्या दिवशी बोलले तुला वाईट वाटलं का रे? आय एम रिअली सॉरी. मला तसं नव्हतं म्हणायचं खरंच. अगं असं काही नाहीये, उलट तू म्हणालीस आणि मला आयडिया मिळाली. काय? हो खरंच, नाहीतर मला हे सुचलंच नसतं. अगं खरंच? खरंच, म्हणून मी चहाचं दुकान सुरू करतो. अरे पण चहाचा बिझनेस कशाला? कारण असं म्हणतात की सुरुवातीला माणसाला जे जमतं ते त्यानं सुरू करावं, आणि मला हे जमतंय. आई खरंच त्या दिवशी विक्रांतनी इतकं ऑसम चहा बनवला होता ना, तू खरंच एक घोट पिऊन बघायला हवा होता. 1 नंबर चहा. अगो पण तरी चहाचा बिझनेस? बिझनेस हा बिझनेस असतो नाही का? नाही विक्रांत, अरे हा चहाचा बिझनेस तुझ्या योग्यतेचा नाही. तुझ्या बिझनेस मध्ये किती मोठं नाव आहे, मग त्याच्यामध्येच काहीतरी कर ना तू. खरं सांगू, ज्या क्षेत्रात बाबा आहेत त्या क्षेत्रात मला काम करायचं नाहीये. कारण तिथे बाबांचं सतत नाव येईल आणि त्यांचं नाव वापरून मला हे काम करायचं नाहीये. आई विक्रांत पूर्ण विचार करून हे पाऊल उचलतो. आणि या बिझनेससाठी कमी इन्व्हेस्टमेंट लागणार आहे, आणि तेवढं मी आत्ता इन्व्हेस्ट करू शकतो. बघा सुरुवात करणं गरजेचं आहे नाही का? नंतर आपण पुढे ब्रांचेस वाढवू की बिझनेस अजून एक्सपांड करू. आई विक्रांतला आता फक्त आपल्या सपोर्टची गरज आहे. बाकी तो करून दाखवेल याची खात्री आहे मला. मला तुमचा आशीर्वाद हवाय. मी नवीन काम सुरू करतोय. आज उद्घाटन आहे, सगळ्यांनी यायचंय. हो विक्रांत, आम्ही नक्की येऊ. ठीक आहे, मी निघतो आता. अरे पण चहा? आता तुम्ही या चहा प्यायला. विक्रांत हॉस्पिटलला जायच्या आधी मी दुकानावर येऊन जाईन. हा चालेल, येतो. मी फ्रेश होते. भाऊ बसा, मी पोहे आणते. नाही माझ्यासाठी पण थोडे आण ना, गरम गरम. हा वासंतीताई बोला. हे बघा, आपण हे सगळं ना आत्ताच्या आत्ता थांबवायला पाहिजे. का काय झालं? नाही मला हे अजिबात पटलेलंच नाही. काय झालंय म्हणजे तुम्ही कशाबद्दल बोलताय? मी विक्रांत बद्दलच बोलते. हो काय केलं त्याने आता? अहो तो बिझनेस करायचं बोलतोय. बिझनेस? अहो मग चांगलं आहे की, यात वाईट काय? म्हणजे तुम्हाला यात काहीच वाईट दिसत नाही? नाही. अहो तो स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतो, मग यात वाईट काय असणार आहे?
हो तुम्हाला खरंच चालेल त्याने हा बिझनेस केलेला? हो वासंती ताई, मला तर आनंद होईल. नाही पण तुम्ही असं का विचारता? कारण एवढ्या मोठ्या बिझनेसमॅनचा पोरगा चहा विकणार हे मला अजिबात पटत नाही. काय बोलते तुम्ही? अहो कसं दिसेल ते? उद्या 4 लोक तुम्हालाच विचारतील. विक्रांत चहाचा व्यवसाय करणार आहे? अहो रस्त्यावर स्टॉल टाकणार आहे तो. विक्रांत सारखा शिकला सवरलेला मुलगा चहा विकतोय, कसं दिसेल होते? नाही, तुम्ही म्हणताय ते काय अगदी चुकीचं नाहीये, पण विक्रांतने जर का आता ते करायचं ठरवलंच असेल तर तो काही आता मागे हटणार नाही. हो पण मग तुम्ही समजावा ना त्याला. नाही, मला वाटत नाही तो माझा ऐकेल. काय करायचं म्हणता तुम्ही? त्याला हवं तसं करू द्यायचं. आता दुसरा काही पर्याय आहे का आपल्याकडे? हो तुम्ही तरी हट्टीपणा का करताय हो? अहो कारण मला माहिती आहे विक्रांतचा हा व्यवसाय सुद्धा यशस्वी होईल. तुम्ही बघाच वासंती ताई, विक्रांत हा व्यवसाय एवढा मोठा करेल ना की सगळे तोंडात बोट घालतील. तुम्हाला तसं वाटत असेल तर ठीक आहे. हो वासंती ताई, प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. ठीक आहे, पण एक विनंती होती तुम्हाला. तुम्ही पोराकडे लक्ष ठेवा. अहो ही काय सांगायची गोष्ट झाली का? हा ठेवते फोन. ओके. मी म्हणालोय खरा, पण ही गोष्ट मीनाला कळेल तेव्हा काय होईल देव जाणे. देवा, हा धक्का पचवायची शक्ती मीनाला दे रे बाबा.